सगळे गोमंतकची टीम तुम्हाला अभिनंदन आणि इथे जमलेली सगळे सुंदर माझी मैत्रिणी तुम्हाला पण आंतरराष्ट्रीय महिला दिवसची खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली आधी मला वाटायचं की हे स्पेशल वुमन्स डे कशाला करायचं, पूर्ण 365 दिवस आमचेच आहे, मग कशाला स्पेशल डे एक सेलिब्रेट करायचं. पण नंतर जेव्हा मी बायकांबरोबर काम करायला लागली, जेव्हा मुलींबरोबर काम करायला लागली, तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपल्याला गरज आहे, हे स्पेशल डेची गरज आहे. या निमित्त आम्ही सगळं जमतो एकाकडे आणि एकामेकीच्या प्रवासबद्दल ऐकतो. आता एवढे माझी मैत्रिणींनी एवढे सुंदर सुंदर त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं आणि ते ऐकून कितीतरी बरं वाटतंय आणि आपल्याला कुठेतरी वाटतंय की वाव किती छान. आणि मी तुम्हाला माझं सांगते, मी 19 वर्षाची होती, पुण्यात एक कॉलेजमध्ये होती आणि तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये एक त्यांनी गेस्ट लेक्चरसाठी एक बाईला बोलवलं होतं. तिने एक बिझनेस स्टार्ट केला होता बंगलोरमध्ये आणि ती पुण्यात आली होती. तर आमच्या कॉलेजमध्ये तिला बोलवलं आम्हाला ॲड्रेस करायला, ऐकायला. तोपर्यंत माझे वडील डॉक्टर होते ना, त्यांना असं वाटत होतं की मी पण डॉक्टरच होणार आहे आणि माझं पण तसंच मत होता. पण त्या दिवशी जेव्हा मी त्या लेक्चरला बसले आणि ती आम्हाला सांगायला लागली की तिचा जे प्रवास सुरू झाला होता एक उद्योजिकाचा, तिने किती त्रास, एक बाई म्हणून किती त्रास घ्यावा लागतंय, कुठेतरी मला ते एक स्विच झाला आणि मला असं वाटलं की नाही, मला डॉक्टर वगैरे काही नाही व्हायचं आहे, मला पण उद्योजिका व्हायचं आहे. आणि त्या दिवशी मी ठरवलं की नाही, मला बिझनेस करायचा आहे. काय करायचं आहे, कसं करायचं आहे, काहीच माहीत नव्हता. माझे कुठल्याही जनरेशन्समध्ये आमचे कोणीही बिझनेसमध्ये नव्हता. तर जेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करून सांगितलं की ना मला डॉक्टर नाही व्हायचं, सॉरी मी बिझनेस करणार आहे, माझे वडील माझ्याशी 2 वर्ष पूर्ण बोललेच नाही. ते इतके रागवले माझ्याशी की नाही, आमचे म्हणजे त्याच्यात फॅमिलीमध्ये कोणी मुली असं करत नाही. ओके, पण मी ठरवलं होतं, आय थिंक मी रिबेल चाइल्ड होती. तर असा माझा एक प्रवास सुरू झाला होता. त्याला आता 26 वर्ष झाले माझा प्रवास सुरू होऊन. आणि महिला स्वतःचा आणि दुसऱ्यांचा हात धरून पुढे व्हायला पाहिजे, तरच आम्ही काहीतरी मोठा करू शकतो. मला एक गोष्ट म्हणजे आठवण येते आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल ते गोष्ट, एक छोटीशी स्टोरी आपण लहानपणानं ऐकलं, कासव आणि सस्याची स्टोरी, की दोघांचा एक रेस झाला आणि जे ससा होता तो ओव्हर कॉन्फिडंट होता. त्याला वाटलं की नाही मीच जिंकणार आहे. तो मध्ये झोपला आणि कासव निघून गेला आणि तो जिंकला. तर जेव्हा या स्टोरीचा पुढचा तुम्हाला माहिती आहे का बा काय झालं पुढे, ससाला वाटलं की अरे माझी चूक झाली ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, तर असं नाही व्हायला पाहिजे, मी जिंकायला पाहिजे. तर तो कासवकडे गेला परत आणि म्हणायला लागला आपण परत रेस करूया. बिचारा कासव साधा होता, म्हटलं की ठीक आहे करूया आपण. आणि यावेळी ससाने काय केलं, तो पडत गेला एकदम आणि रेस जिंकला. त्याला खूप अभिमान वाटला की मी रेस जिंकला. नंतर ह्याच्या पुढे काय झालं, त्याला असं वाटायला लागलं की बिचारा कासव किती साधा आहे, त्यांनी माझं ऐकून घेतला, तर नाही असं नाही करायला पाहिजे. तर तो परत गेला कासवकडे आणि तो म्हटला की आपण एक परत रेस करूया आणि असं करूया की हे रेसची जे ट्रॅक आहे ते ट्रॅक मी ठरवतो. तो म्हटला कासव साधा, ओके ठीक आहे. तर ससे आणि त्याचा रेस सुरू झाला. त्यांनी काय केलं, आधी अर्ध्या वेळात इट वॉज लँड होता, तर तो कासवचा हात धरून पडून गेला. नंतर नदी होती, ते क्रॉस करायचं होतं. तर कासवने सस्याला आपल्या पाटावर घेतला आणि क्रॉस केला आणि दोघेही रेस जिंकले. तर माझ्या म्हणण्याचं हे तात्पर्य आहे की जर आपण हात धरून एकामेकीचं पुढे गेले तर आपण खूप काय मोठा करू शकतो, खूप काय मोठा करू शकतो. हे आपण इंडिव्हिज्युअली घेतलं तर काय आहे, फक्त बोलतोय. पण जर आपण एकत्र केलं
तर हे मोठं आहे. मूठ म्हणजे आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सर आणि पुढे व्हा आणि सक्सेस तुम्हाला नक्की मिळेल. आणि सक्सेस म्हणजे असं नाही की तुम्ही सुरू केलं आणि तुम्हाला सक्सेस मिळेल, असं नसतो. आणि सक्सेसच्या ऑपोजिट तुम्हाला वाटते की फेलियर आहे, नाही. सफलताच्या ऑपोजिट असफलता नाही. सक्सेसच्या ऑपोजिट मी नेहमी म्हणते एक्सपिरियन्स. ओके, तर तुम्ही पुढे व्हा एकत्र. आणि बायकांना पुढे करायला जेव्हा एक 10 वर्षीपूर्वी 11 वर्षापूर्वी जेव्हा मी अवॉर्ड फंक्शनला जायची, तेव्हा मला असं वाटायचं की 20 एक अवॉर्ड आहे, पण बायकांना एखादी बायका स्टेजवर जायची अवॉर्ड घ्यायला. तर मला असं वाटायला लागलं की अरे बायकांना, गोव्याची बायकांना टॅलेंट नाही आहे, त्यांना गुण नाही आहे का, की त्यांना अवॉर्ड्स मिळत नाही आहेत. तेव्हा मला असं वाटलं की बायकांसाठी एक स्पेशल अवॉर्ड फंक्शन सुरू करावं. आणि मी ऑर्किड अवॉर्ड्स फॉर वुमेन अचिव्हर्स सुरू केला. 2019मध्ये आम्ही नाही करू शकलो, पण या वर्षाचं 10वं वर्ष आहे. आणि इतकं बरं वाटतंय की हे सगळं बायका म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म येते. डायव्हिंग बोर्ड म्हणतात ना आपण स्विमिंगमध्ये, ते डायव्हिंग बोर्ड आहे. तिकडनं जे टेक ऑफ करतात ना, तर ते हे बघतच नाही. आणि मी असे खूप 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 बायकांना असे बघितले की ते एकदम म्हणजे दे स्टार्ट फ्लाईंग, यू नो. सो हे एक सुरू केला होता. आणि आता कोविडमध्ये जेव्हा माझा बिझनेस डाऊन झाला होता, तेव्हा मला एक आयडिया आली आणि आम्ही पणजीमध्ये एक सुपर मार्केट, गोवन सुपर मार्केट सुरू केलं आहे, ग्लोबल टू लोकल. आणि हे कशासाठी आहे, परत बायकांसाठी आहे, जिथे आपल्यासारखी बायका जे घरी त्यांना काहीतरी गुण आहे, घरी खाद्यपदार्थ करताय, लाडू, चकली, फरसाण, जे काय बेकरी आयटम्स किंवा हँडीक्राफ्ट्स करताय, ते तुम्हाला विकायची, इंडिव्हिज्युअली विकायची गरज नाही आहे. आमच्याकडे आणून द्या आणि आम्ही ते विकून देणार तुम्हाला. तर असं एक आम्ही प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ऑलरेडी आमच्याकडे 60-70 बायका ऑलरेडी जुडलेली आहेत. तर आणि मला म्हणजे सांगायचं आहे की तुम्हाला पण कोणालाही ते आमच्याशी जॉईन करायचं आहे तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही आहोत आणि आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाऊ. तर आता म्हणजे तुम्हाला सगळं माहितीच आहे की आपल्याला पुढे व्हायचं आहे. आणि तुम्हाला कोणालाही मी एवढं सांगू शकते माझ्यातर्फे की कोणालाही, कुठलीही मुलीला, कुठलीही बाईला तुम्हाला काहीही करायचं आहे, तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे तर मी आहे. डेफिनेटली मी आहे. मी तुम्हाला हात धरून तुम्हाला दाखवेल की कसं पुढे व्हायचं, कसं करायचं, उद्योजिका व्हायचं आहे, तुम्हाला काहीही करायचं आहे. आणि आपल्याकडे खूप खूप आहे जे आपण घरी बसून सुद्धा करू शकतो. ओके. सो आणि शेवटीला मी एवढं सांगणार आहे की आपण बायका महत्त्वपूर्ण आहेत, पण माझा नमस्कार ते पुरुषांना, ते वडील आमचे मुलं, आमचे भाऊ, आमचे नवरे, ज्यांचे सपोर्टनी आम्ही जिथे आहो आज, ते त्यांचे खरोखर माझा नमस्कार त्यांना. आणि शेवटला फक्त मी 2 लाईन सांगेन तुम्हाला की हमारी असली उड़ान अभी बाकी है, हमारी असली उड़ान अभी बाकी है, हमारा असली इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है हमने मुट्ठी भर ज़मीन, अभी तो सारा आसमान बाकी. थैंक यू.